बीडमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांची महाएल्गार सभा पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा गंगाधर काळकुटे यांनी दिला होता। माझ्यासोबत मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे आहेत। काय सांगाल, तुम्ही इशारा दिला होता आणि त्यानंतर तुम्हाला पोलिसांनी नोटीसही आता दिलेली आहे? हो, माझा TV9च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा ओबीसी सगळ्या महाराष्ट्राला सांगणे, आमचा ओबीसी बांधवाला विरोध नाही, आजच्या मोर्चाला विरोध नाही आणि आजच्या त्यांच्या सभेला विरोध नाही, पुढच्याही असणार नाही। पण ओबीसी सामान्य बांधवांनी काय मोर्चे काढायचे सगळ्याला अधिकार आहेत, लोकशाहीतला अधिकार आहे। पण घटनात्मक पदावर बसलेल्या भुजबळांनी एकीकडे ज्या मंत्रिमंडळाने हा GR काढला आहे, ज्या मंत्रिमंडळाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे या GRमुळे ओबीसींचा काहीही धोका होत नाही, त्यांचं आरक्षणाला कुठलाही धक्का पोहोचत नाही, तरीही भुजबळ घटनात्मक पदावर राहून इथं येत आहेत, मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न करतायत। आणि काय झालं आहे, हाके आणि वाघमारे थोडंसं या आंदोलनात पुढं निघून गेलेत, ओबीसीचे नेते चेहरे म्हणून ते आज समोर येत आहेत। ही बाब भुजबळांना खटकते म्हणून ते मंत्रिपदावर असूनसुद्धा आता ओबीसीचा नेता होण्यासाठी ते सुद्धा पुढे येत आहेत आणि त्याच्यातून ते मराठ्यांना विरोध करतायत। वास्तविक पाहता भुजबळांनी याच्या अगोदरही 50% आरक्षण आतला असेल किंवा 50%च्या बाहेरचं कोर्टातही आणि रस्त्यावरही सगळीकडे विरोध केलेला आहे। आणि 16% आरक्षण ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी दिलं त्यावेळेससुद्धा यांनी तिथं प्रत्येक ठिकाणी निवेदनं दिले होते। समिती वेगवेगळे आयोग आल्यानंतर प्रत्येकाला त्यावेळेस वरचं आरक्षण असताना ओबीसीला धक्का पोचत नसतानाही समता परिषद, परंतु ती असमता प्रस्थापित करणारी परिषद आहे, त्याच्या माध्यमातून निवेदनं दिले, कोर्टात आमच्या विरोधात गेले आणि ते आरक्षण घालवलं आहे। आणि आताही ते ह्या GRच्या विरोधात कोर्टात गेलेत, इकडे दाखवत आहेत मराठीच्या बाजूने, पण मराठा द्वेषाचं राजकारण करतात म्हणून त्यांच्या या भूमिकेला आमचा विरोध आहे। मात्र तुम्हाला आता पोलिसांनी नोटीस दिलेली आहे, कशा पद्धतीने पुढचं तुमचं आंदोलन होणार आहे किंवा त्यांना कसं रोखणार तुम्ही? नोटीसीबाबत मला सांगायचं आहे, मला काय नोटिसा द्यायच्या द्या, आम्ही आमचं लोकशाही मार्गाने शांततेने कायद्याच्या चौकटीत बसणारं, कायदेशीरपणे आम्ही त्यांना विरोध करत राहणार आहोत आणि आमचा तो संविधानिक अधिकार आहे। पण नोटीस देताना पोलीस दुजाभाव करतात की काय असं आम्हाला वाटायला लागलं आहे। कारण मराठ्याचं आंदोलन असलं तरी आम्हालाच नोटीस, मराठ्यांची सभा असली आम्हाला नोटीस, ओबीसीचं आंदोलन असलं आम्हाला नोटीस, ओबीसी सभा असल्या आम्हाला नोटीस, आणि आमच्यावर असं आम्हालाच सगळं कायदेशीर नियम सांगायचे। मग हे आयोजकाला का नोटीस देत नाहीत? उद्या जर आयोजकांनीच या सभेला सहानुभूती भेटावं, गर्दी जमाव म्हणून जाणून बुजून त्यांनी स्वतःच काहीतरी त्यांच्या करून घ्यायचं, काहीतरी गैरकृत्य करायचं आणि ते मराठ्यांनी केलं असं दाखवायचं आणि सहानुभूती मिळवायची आणि गर्दी जमवायचं, असं जर केलं तर त्याला जबाबदार कोण याचंही पोलिसांनी उत्तर द्यावं। म्हणून जसे आम्हाला नोटिसा दिल्या तशा जे आयोजक आहेत त्यांनाही नोटिसा द्यावात, सगळ्याला नोटिसा दिल्या पाहिजे। आणि मी असल्या नोटिसीला भीक घालणार नाही, काय नोटिसी द्यायच्या द्या, मी मराठा समाजाचं काम करत राहणार, मनोजदादासोबत कायम राहणार आणि समाजाची मतं परखडपणे मांडत राहणार। किती ट्रोल करा, शिव्या द्या, माझ्या मागं महिलांना पाठवून आम्हाला काळं फासायचा प्रयत्न करा, हाणमार करायच्या धमक्या द्या, हे असलं जे उद्योग चाललेत ना, आमच्यावर वाच ठेवा आणि जिथं गटन तिथं मारायच्या भूमिका ठेवा, सगळं काही केलं तरी मी थांबणार नाही। माझ्या श्वासातला शेवटचा क्षण जोपर्यंत आहे तोपर्यंत मी मराठा समाजासाठी काम करत राहणार। तुम्ही आता त्यांना आज कसं रोखणार आहात मंत्र्यांना? ते आता 11 वाजता मी सविस्तर सांगल। आम्ही दिलं आहे ना, राज्यपाल महोदयाला निवेदन दिलं आहे, मुख्यमंत्री महोदयांना दिलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलं आहे, त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे ते रोखतील, पायसुद्धा ते ठेवणार नाहीत, त्या कार्यालयातून त्यांना निरोप देतील आणि त्यांना जातील, ते इथं येणार नाहीत असं आम्हाला आजही वाटतं। मी त्या दिवशी सांगितलं कायदेशीर मार्गाने आम्ही त्यांना रोखणार आहोत आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, कोर्टातसुद्धा प्रयत्न चालू आहेत, इथंही चालू आहेत, त्याच्याबद्दल सविस्तर मी 11 वाजता बोलतोच। मात्र ते जर बीडमध्ये आले, त्यांनी सभा घेतली तर पुढचं तुमचं काय पाऊल असेल? ते मंत्री आहेत, मग तुम्ही म्हणताय त्यांना घेता येणार नाही, संविधानिक पदावरती, मग पुढं काय तुमचं पाऊल असणार? बघू ना, आम्ही राज्याचे राज्यपाल आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली, दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केली, ते काय करतायत ते बघू। नंतर कोर्टाचे दरवाजे आमच्यासाठी खुलेच आहेत ना, बघू ना, मग कायदेशीर मार्गाने आम्ही सुद्धा लढू। पण आम्हाला सगळे मार्ग मोकळे आहेत, पण त्यांचा लोकशाही मार्गानं, शांततेच्या मार्गानं आणि कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही विरोध करणार आहोत आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे। नक्कीच कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मंत्री छगन भुजबळ यांना विरोध करणार आहोत, अशी प्रतिक्रिया गंगाधर काळकुटे यांनी दिलेली आहे। आणि 11 वाजता आंदोलनाची आणि पुढची दिशा आम्ही जाहीर करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र आज छगन भुजबळांची बीडमध्ये सभा होणार आहे आणि याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर समी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।